गुड मॉर्निंग. गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग. सर. गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान. छान, स्वस्त, मस्त आणि तंदुरुस्त. बरी. ओके. तर आजचा टॉपिक खरं तर लेडीजसाठी खूप महत्वाचा आहे. विटॅमिन सी वर आपण बोलणार आहे. आता बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा बऱ्याच बाजारात क्रीम बघितल्या असतील तुम्ही, त्याच्यामध्ये विटॅमिन सी लिहिलेलं असतं किंवा विटॅमिन सी युक्त क्रीम असं लिहिलेलं असतं. बरोबर आहे. तर विटॅमिन सी का गरजेचं आहे हे पहिल्यांदा आपण तुमच्याकडून जाणून घेऊया. तर कुणाला विचारू मी पहिल्यांदा? अच्छा, हा, मुक्ताताई. विटॅमिन सी बद्दल काय माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती अनम्यूट आहे तुम्ही, सर बोला. मी, कारण की वाचले वाचलंय भरपूर पण ते आता आठवत नाही मला. अच्छा, तरी एखादा गोष्ट, एखादा पॉइंट. नाही सर. ओके, ठीक आहे. मनीषाताई, तुम्हाला काय माहिती आहे? विटॅमिन सी ने स्किन छान होते, हा. फ्रेश वाटतं. अजून? आपण लिंबू घेतो ना. हा, बरोबर, लिंबामध्ये विटॅमिन सी असतं, बरोबर आहे. हो, स्किन अजून छान काही? होते, अजून छान वाटतं. बस एवढंच माहिती. अच्छा अच्छा, ठीक आहे, चालेल. ते एक आहे, अजून बरंच काही आहे त्याच्यामध्ये. इकडं आजी आजोबा, तुम्हाला काय माहिती आहे? आंबट पदार्थामध्ये सी विटॅमिन्स असतं. बरोबर. उदाहरणार्थ मोसंबी, जाम, लिंबू. अजून? बरोबर. अं, बरोबर आहे, विटॅमिन सी याच्यामध्ये असतं. आणि विटॅमिन सी आपल्या शरीराला काय मदत करतं, शरीरासाठी आपल्या का गरजेचं आहे ते? ओके. तर चालेल, जाऊ आपण टॉपिककडे आता. तर बघा, एक second. तर विटॅमिन सी, पहिल्यांदा तर सगळ्यात म्हणलं तर महत्वाचं विटॅमिन सीचं काम काय आहे, की आपल्या शरीरातील एकूण प्रोटीन सामग्रीच्या जवळपास सुमारे 25 ते 35% ते बनतं, म्हणजे विटॅमिन सी आपल्या बॉडीमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर ते हाडं मजबूत करणं. म्हणजे बघा, हाडं मजबूत करणं एक त्याचं काम आहे. त्याच्यानंतर कार्टिलेज. कार्टिलेज काय असतं? बघा, आपले दोन जॉईंट असतात कुठले, आता हे समजा हे दोन जॉईंट आहेत. तर ह्याच्यामध्ये काय आहे, हे घर्षण होऊ नये किंवा एकमेकावर घासू नये याच्यासाठी त्याच्यामध्ये कार्टिलेज नावाचं एक हे असतं. ते आपल्या शरीरामध्ये जेवढे जॉईंट आहेत तेवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये कार्टिलेज असतं. तर ते कार्टिलेज तयार करणं हे सुद्धा विटॅमिन सीचं काम आहे. त्यासोबतच कार्टिलेजचं झालं, त्यासोबतच काय, टेंटन किंवा त्वचा. त्वचा बघा, त्वचा ही करणं, त्वचा म्हणजे इनहॅन्स करणं किंवा त्वचाचा ग्लो वाढवणं, हे सुद्धा एक विटॅमिन सीचं काम आहे. आणि त्यासोबतच रक्तस्राव वगैरे ज्या ह्या गोष्टी होत्या, तर हे कंट्रोल करायचं सुद्धा विटॅमिन सी वापरलं जातं ह्याच्यामध्ये सुद्धा. बरोबर आहे. त्यासोबतच हाडाची मजबूती, हे सुद्धा त्याचं काम आहे. परत त्वचाची लवचिकता, ताकद आणि लवचिकता, म्हणजे त्वचाची लवचिकता म्हणजे त्वचामध्ये जे हे असतं बघा, स्ट्रेच असतं. म्हणजे आपण जसं हात, आता हे हात प्रसरण आकुंचन पावतो आपण, त्यानुसार आपल्या बोटाची त्वचा कमी जास्त होते. त्यामध्ये सुद्धा विटॅमिन सी चं काम असतं. त्यासोबतच जे वयाबरोबर हळूहळू कमी होते. आणि आजपर्यंत आढळले आहे की 28 प्रकारचे कोलेजन तंतू आहेत, परंतु मानवी शरीरात 90% कोलेजन आढळतात. जीवनसत्व सी कोलेजन तंतूच्या संश्लेषणामध्ये मदत करतं. जखमेचा उपचार मी जसं की सांगितलं, किंवा पुनर्प्राप्ती. म्हणजे बघा, आपली त्वचा जखम झाली की आपली काय होते, त्वचा निघून जाते. बरोबर आहे. कुठली एखादी जखम झाली की त्याच्यावरची त्वचा निघून जाते. मग ती परत त्वचा आहे तशी निर्माण करणं हे सुद्धा एक विटॅमिन सीचं काम आहे. त्यासोबतच या प्रक्रियेत मुख्य भूमिका असते व विटॅमिन सी सारख्या शरीरातील इतर अँटीऑक्सिडंट क्रियाकल्पाला जोर देण्यासाठी एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट देखील आहे, जे मुख्य रेडिकलमुळे झालेले नुकसान कमी करते व अन्न नसलेल्या लोखंडाचे शोषण सुधारित करते. या व्यतिरिक्त त्या आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा विटॅमिन सी महत्वाचं आहे. बघा, म्हणजे ह्याच्यातून एक गोष्ट लक्षात येते आपल्याला. बघा, विटॅमिन सी एकतर लोह संश्लेषण, म्हणजे ज्या अन्नामध्ये जे आयरनचं प्रमाण असतं ते सुद्धा एक्स्ट्रॅक्ट करायचं काम करतं ते. त्यासोबतच परत काय म्हणतात ते, रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटी पॉवर, आपली इम्युनिटी पॉवर सुद्धा बूस्ट करायचं काम करतं विटॅमिन सी. आता विटॅमिन सीचं हे झालं आपल्या शरीरामध्ये मुख्य आहे, की विटॅमिन सी आपल्या नेमकी मुख्य काय भूमिका बजावतं. पण जर समजा आपल्या शरीरामध्ये आता विटॅमिन सी कमी आहे, बरोबर, तर विटॅमिन सी कमी असलं तर आपल्याला लक्षणं काय दिसतात? सगळ्यात महत्वाचं, विटॅमिन सी ची कमतरता असेल तर
पहिल्यांदा तर नखाचे म्हणजे काही काही जणांचे बघा नख वेडेवाकडे होतात, वेडेवाकडे नख असतात, बरोबर, ती सुद्धा एक त्याचं लक्षण आहे. त्यासोबतच जखम लवकर बरं न होणं ही सुद्धा एक लक्षण आहे. परत हाडे व सांध्याच्या वेदना म्हणजे बघा काही काही जणांना जॉईंट पेन वगैरे होतात बघा, तर ते सुद्धा एक व्हिटॅमिन सी कमी असण्याचं लक्षण आहे. लहानांमध्ये लहान मुलांमध्ये हाडाचे विद्रूप होणे. विद्रूप होणे म्हणजे काय बघा, हाडं वेगवेगळे काही काही जणांचे बघा तुम्ही अपंग वगैरे व्यक्ती असतात किंवा जन्मताच अपंग असतात, अशामध्ये सुद्धा व्हिटॅमिन सीचे ही असते, डिफिशियन्सी असते. परत रक्ताशय, रक्ताशय म्हणजे काय, रक्त कमी होणं. परत थकवा जाणवणं, वजन वाढणं हे सुद्धा व्हिटॅमिन सीचं एक लक्षण आहे. आणि जर समजा आता हे व्हिटॅमिन सी जर कमी असेल तर हे लक्षणं जाणवतं, पण जर व्हिटॅमिन सीचा अतिरेक असेल, म्हणजे बघा आता काही काही जणांची सवय असते ग्लो ग्लो करायची, त्वचा ग्लो करायची, तर काय करायचं, नुसतं व्हिटॅमिन सी घ्यायचं. व्हिटॅमिन सी असलेल्या गोळ्या खात आहेत, काही काही जण बरंच काही 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 करतात त्याच्यासाठी. पुन्हा कोण सजेस्ट केलं एखाद्याने की व्हिटॅमिन सीच्या गोळ्या खात चेहरा चांगला दिसत, लगेच व्हिटॅमिन सीच्या गोळ्या खायला चालू करतात. पण त्यांना ते होतं ते, पण बाकी दुसरं काय होतं बघा, व्हिटॅमिन सी जर वाढलं आपल्या बॉडीमध्ये तर मळमळ, अतिसार, पोटामध्ये कळा येणं, पोट बिघडणं हे त्याचे लक्षण आहेत. त्यामुळे खूप वेळ अतिरिक्त वापराने दाताचे म्हणजे दात जे आहेत ते सुद्धा दिसू शकतात किंवा दाताची जी संवेदना असते ती सुद्धा बिघडते. म्हणजे बघा काही काही जणांना सेन्सिटिव्हिटी आपण म्हणतो. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, एखादा जास्त गरम पदार्थ घेतला किंवा जास्त थंड पदार्थ घेतला तर लगेच दातामध्ये असं मुंग्या येतात बघा, त्याला सेन्सिटिव्हिटी म्हणतात. तर हे सुद्धा बिघडण्याचं हे असतं. आणि त्यासोबतच जसं की आपण बघितलं काल परवा की व्हिटॅमिन B12 ची डिफिशियन्सी सुद्धा होते जर व्हिटॅमिन सीचा अतिरेक केला तुम्ही तर हे सगळे त्याचे लक्षण आहेत. आता त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं की आता किती वयानुसार कुणाला व्हिटॅमिन सी ची किती गरज आहे, बरोबर, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तर बघा 6 महिन्यापर्यंत पुरुषाला 40 mg पर्यंत व्हिटॅमिन सी ची गरज आहे, आणि ते जर लेडीज असेल तर तिलाही 40 mg, म्हणजे 6 महिन्यापर्यंत ज्याचा वयोगट आहे त्या वयोगटामध्ये 40 mg पुरुषांना आणि 40 mg स्त्रियांना गरज आहे. त्यासोबतच बघा दुसरा वयोगट आता 7 महिने ते 1 वर्ष, हा जो वयोगट आहे ह्याच्यामध्ये 50 mg ची गरज असते व्हिटॅमिन सी ची, आणि तीच लेडीजला सुद्धा 50 mg ची गरज असते. म्हणजे ह्या दोन्ही वयोगटासाठी सेम आहे. परत त्यानंतर 1 वर्ष ते 3 वर्ष हा जो वयोगट आहे ह्याच्यामध्ये 15 mg, आणि लेडीजसाठी सुद्धा 15 mg ची गरज आहे व्हिटॅमिन सी. त्यानंतर बघा दुसरा वयोगट आहे 4 वर्ष ते 8 वर्ष, या वयोगटामध्ये 25 mg, लेडीज आणि जेंट्स दोन्हीसाठी सेम प्रमाण आहे. त्यानंतर तिसरा वयोगट 9 वर्ष ते 13 वर्ष, ह्याच्यामध्ये 45 mg ची गरज आहे. 45 mg लेडीज, 45 mg पुरुषांसाठी. आता ह्याच्यानंतर बघा वयोगट चेंज होते, म्हणजे 14 वर्ष ते 18 वर्ष हा जो वयोगट आहे ह्याच्यामध्ये लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी प्रमाण वेगवेगळे आहे. तर हे प्रमाण किती आहे, 75 mg पुरुषांना गरज आहे, आणि तेच लेडीजसाठी 65 mg ची गरज आहे. आणि 19 वर्ष ते त्या पलीकडे वयस्कर लोकांसाठी, म्हणजे 19 वर्षाच्या पुढे, म्हणजे आता आपण जे आहेत आपला जो वयोगट आहे त्या वयोगटासाठी 90 mg पुरुषांना गरज आहे, आणि लेडीजसाठी 75 mg ची गरज आहे. ह्या एवढ्या व्हिटॅमिन सी ची गरज आहे आपल्या बॉडीला दररोजच्या ह्याच्यामध्ये. आपण किती घेतोय आता ते बघणं खूप गरजेचं आहे. त्यासोबत हा झाला वयोगटानुसार. त्यानंतर ह्याच्यामध्ये आता थोडं प्रमाण वेगळं राहतं गरोदर महिलांसाठी, त्यांना 85 mg ची गरज राहते. किंवा जे महिला म्हणजे जे बाळाला वगैरे स्तनपान करतात तर त्यांच्यासाठी थोडं प्रमाण जास्त आहे, 125 mg ची गरज आहे त्यांच्यासाठी. एवढं प्रमाण आहे, या वयोगटानुसार एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला व्हिटॅमिन सी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा आता कमतरता बघितली आपण, वयोगटानुसार हे बघितलं. तसंच बघा व्हिटॅमिन सी अजून बऱ्याच गोष्टीमध्ये काम करतं. तर जसे की त्याचे फायदे, जर आपण व्हिटॅमिन सी एकदम प्रॉपर आपल्या बॉडीमध्ये जात असेल तर जखमेच्या उपचारांना प्रोत्साहन, म्हणजे बघा एखादी जखम झाली, मी जसं मगा सांगितलं की ते काय करतं, त्वचा रिकव्हर करायचं काम करतं. म्हणजे बघा एखादं चिरलं फाटलं किंवा आपलं कधी कधी असं जळल्यानंतर पूर्ण त्वचा निघून जाते बघा आपली, आणि तिथं असं पांढरा डाग पडतो किंवा असं म्हणजे ब्लॅक कलरचा एक डाग पडतो तिथं, तर तिथं ते त्वचा रिकव्हर करायचं काम सुद्धा व्हिटॅमिन सी करतं. म्हणजे जर तुम्ही व्हिटॅमिन सी व्यवस्थित प्रमाणामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये घेतलं तर हे ते करतं. तो त्यासोबतच ते जखमांचा संसर्ग होणं, म्हणजे काय होतं बघा, काय काय ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की जास्त मोठी जखम असेल तर त्याच्यामधून पाणी वगैरे निघणं किंवा त्याच्यामध्ये पू भरणं, ह्या अशा गोष्टी ज्या होतात तर ह्या गोष्टी सुद्धा कमी करायचं काम व्हिटॅमिन सी करतं. त्यासोबतच त्वचेसाठी चांगलं राहतं, म्हणजे ह्या जीवनसत्वात सी सनबर्न होण्यास
म्हणजे सनबर्न म्हणजे काय बघा, आपण ज्यावेळेस बाहेर पडतो, आता ऊन जास्त पडायला लागलं तर उन्हामुळे काय होते, आपली त्वचा खराब होते, बरोबर. किंवा त्वचाच्या वरचे जे टिश्यू आहेत ते जास्त गरम झाल्यामुळे कदाचित ते सेल्स सुद्धा डॅमेज होतात. आणि तिथं कुठंतरी असं काळा काळा त्वचा पडते बघा. कधी कधी तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर आपण सूर्य एकदम उन्हामध्ये फिरलो आणि एकदम घरात येऊन बसलो तर आपल्या त्वचा पूर्ण काळी पडलेली असते. तर हे सुद्धा जर तुम्हाला हे होऊ द्यायचं नसेल किंवा याचं जर व्यवस्थित परत रिकव्हरी पाहिजे असेल तर तिथं सुद्धा व्हिटॅमिन सी तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढं घेणं खूप गरजेचं असतं. त्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती, रोगप्रतिकारक शक्तीमध्ये सुद्धा खूप महत्वाचा वाटा आहे व्हिटॅमिन सीचा. जर तुम्ही व्हिटॅमिन सीचं प्रमाण जसं की सांगितलं तसं जर घेत असता तर रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली राहते. आणि त्यासोबतच हाडांसाठी सुद्धा खूप फायद्याचं आहे. म्हणजे बघा, हाडांसाठी जीवनसत्व, जीवाणू, एक मिनिट, रोगप्रतिकारक शक्ती उत्तेजित करते आणि कोलेजनचं प्रमाण वाढवतं. जसं की आपण बघितलं मग कोलेजन हे काय करतं, जसं की मी मग सांगितलं की आता 2 हाडं आहेत आपली, तर ते 2 हाडं एकमेकावर घासून म्हणून आपण आपल्या शरीरामध्ये कोलेजन असतं. तुम्हाला एक सिंपल उदाहरण सांगतो. आपलं गाडीचं इंजिन असतं बघा, आपण गाडीच्या इंजिनला रेग्युलर सर्व्हिसिंग करतो, त्याच्यामध्ये रेग्युलर ऑइल टाकतो. जर ते ऑइल नाही टाकलं आणि आपण जर गाडी तशीच पळवली तर काय होईल? पिस्टन, आतमध्ये जे पिस्टन असतं ते त्या ह्याला घासून पूर्ण खराब होऊन जाईल आणि गाडी परत चालू होणार नाही, बरोबर. तसंच शरीराचं असतं. ज्यावेळेस कोलेजनचं प्रमाण हे होतं, म्हणजे कोलेजनचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये कमी होतं, त्यावेळेस काय होतं, हाडं एकमेकाला घासतात आणि तिथं जॉईंट पेन व्हायला चालू होतं. आणि त्यामुळं जॉईंट पेन होतो. बऱ्याच जणांना जॉईंट पेनचा प्रॉब्लेम होतो. आणि त्यानंतर बघा, अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट, 40 वर्षानंतर शरीर आपलं व्हिटॅमिन सी बनवत नाही. त्याला एक्सटर्नल व्हिटॅमिन सी ची गरज असते. एक्सटर्नल घ्यावं लागतं ते, जे एक्सटर्नल सोर्स आहेत त्याच्यामुळे. तर ते घेणं खूप गरजेचं असतं. जसं वजन कमी करण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन सी मदत करतो. नैसर्गिकरित्या वजन कमी करायचा एजंट आहे. व हे आपल्या शरीरातील अतिवृद्ध चरबी बर्न करण्यासाठी सुद्धा मदत करतो. म्हणजे शरीरामध्ये जे एक्स्ट्रा फॅट आपल्या जमा होतं ते फॅट बर्न करायचं काम सुद्धा व्हिटॅमिन सी करतं. त्यासोबतच मेमरी सुधारतं. म्हणजे आपली जी हे असते, स्मरणशक्ती असते, ते सुद्धा सुधारायचं काम व्हिटॅमिन सी करतं, बरोबर. आता व्हिटॅमिन सी आहे कशामध्ये हे बघू आपण. ठीक आहे, आता हे तर झालं व्हिटॅमिन सी बद्दल. तर हे कशा कशामध्ये ना आपल्याला भेटतं ते बघूया. एक सेकंड. हा, तर बघा, व्हिटॅमिन सी चे जे अन्न पदार्थ आहेत त्याच्यामध्ये बघा, नारळ, नारळ त्याच्यामध्ये आहे. लिंबू, जसं की मग मनीषा मॅडमनी सांगितलं होतं, लिंबामध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आहे. परत त्यासोबत स्ट्रॉबेरी आहे, ब्लूबेरी आहे, खरबूज आहे, टरबूज आहे, परत टोमॅटो आहे, अननस आहे, किवी, गवा, आंबा, पपई, ब्रोकोली, लाल मिरची, हिरवी मिरची, फुलकोबी, पालक, परत गोड आणि पांढरे बटाटे, यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण खूप चांगल्या प्रमाणामध्ये आहे. तुम्ही जर व्हिटॅमिन सी ची डिफिशियन्सी असेल किंवा व्हिटॅमिन सी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर हे तुम्ही तुमच्या आहारामध्ये ऍड करू शकता, जेणेकरून तुम्हाला ते व्हिटॅमिन सी ची डिफिशियन्सी रिलेटेड जे मी प्रॉब्लेम सांगितले ते प्रॉब्लेम तुम्हाला दिसणार नाही. आता त्यासोबतच बघा, सगळ्यात महत्वाचं, आपल्याकडं आपला जो फॉर्म्युला 1 आहे त्याच्यामध्ये आपण व्हिटॅमिन सी किती आहे ते बघूया. एक सेकंड. मी काल काल परवाच आपलं बोलणं झालं होतं व्हिटॅमिन सी घ्यायचं आज म्हणून. तर व्हिटॅमिन सी आपल्या ह्याच्यामध्ये एका शेक मध्ये, एका ह्याच्यामध्ये आपल्याला एक 15 mg च्या आसपास आपल्याला व्हिटॅमिन सी भेटतं. आणि त्यासोबतच आता उद्या आपला टॉपिक राहणार आहे डीबायोटिन. डीबायोटिन सुद्धा एक खूप महत्वाचं जीवनसत्व आहे जे आपल्या शरीराला भेटणं खूप गरजेचं असतं. तर उद्या आपण डीबायोटिन वर बोलणार आहे. चालेल. तर काही क्वेरी असेल किंवा काही विचारायचं असेल तर नक्कीच विचारू शकता. ओके, कुणाला काही क्वेरी आहे का किंवा काही विचारायचं असेल तर? ठीक आहे, काय हरकत नाही. तर उद्या सकाळी परत आपला रेग्युलर टाइम 6 वाजता सगळ्यांनी बरोबर जॉईन करायचंय. बाय सर्वांना.